आता ना मला सकाळ सकाळ टिफिन बनवावा लागतो, गोष्टी करायला लागतात, तर मी अर्धी तर झोपेत असते. तुम्ही बघून समजू शकता की यार मला किती झोप आलेली असते. बट काय करायचं आहे, टिफिनसुद्धा घेऊन जायचं असतं. मी रेग्युलर बाहेरचं नाही खाऊ शकत आहे, म्हणून मग मी कंपल्सरी उठते. भले मला 15-20 मिनटं लेट झालं तरी चालेल, बट मी उठून लवकर पहिलं टिफिन भरून घेते आणि म्हणजे आमचं सगळ्यांचं टिफिन करून घेते आणि मग त्याच्यानंतर मी ऑफिसला निघते फटाफट आपली तयार होऊन. जसं भेटतं तसं फटाफट निघून जाते. आणि ऑलरेडी तुम्हाला मला माझा चेहरा बघून समजत असेलच की हिला किती झोप आली आहे, बट तरीसुद्धा ऑफिस इज मस्ट आता. मग त्याच्यानंतर ऑफिसला पोचल्यानंतर तर मला साईटवरती आता जायला लागतं सारखं, म्हणून मग साईटवर जाणं कंपल्सरी झालेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर साईटवर जाऊन थोडंसं चाय वगैरे पिऊन आणि मग आपलं काम चालू होतं. काम झाल्यानंतर मग मी या ट्रॅफिकमध्ये अडकते, बिकॉज मला इथून ऑफिसला जायचं असतं परत. मग ऑफिसमध्ये बसून मी आज आहे ना, एक माझी कॅट आहे माझ्या ऑफिसच्या बाहेर, तर त्या कॅटला मी ना कंटिन्युअसली स्पाय करत होती त्या कॅटवर. आणि मग त्याला बघून माझा टाईम झाला. मग मी माझं थकून झाली होती. लिटरली मी संध्याकाळपर्यंत एकदम ड्रेन होऊन जाते आता. ह्याच्या आधी मला टाईम भेटत नव्हतो आणि आता मला जो टाईम भेटतो त्याच्यानंतर मी तुम्हाला माहिती आहे घरी जाऊन मला गोष्टी करायच्या असतात. मी भाज्या वगैरे फटाफट घेऊन जाते, बिकॉज मला एवढा टाईम तर नसतोच की मी कंटिन्युअसली गोष्टी करत राहू. मग भाज्या वगैरे घेते, बिकॉज मी एवढा शेड्यूल आपला टाईट केलेला आहे. तर जसं मला टाईम भेटतो तसं मी गोष्टी करते. आणि आता मला कोणाशी काहीही असं फरक पडत नाही की भाई कोण काय विचार करत असेल, कसं करत असेल. तर मी जेव्हा टाईम भेटतो जसं गोष्टी घडतात तशा गोष्टी करत असते. आणि मग त्याच्यानंतर आपलं जाऊन गरबा एन्जॉय, फुल एकदम गरबा एन्जॉय करत असते मी. मला तसंही सिरियसली काही गोष्टी वाटत नव्हत्या, बट आता मला असं आहे की मी एक्सप्लोअरसुद्धा करते, मी एन्जॉय करते, मी टाईम देते मी स्वतःसाठी असं. अक्षयला तर जास्त काही गरबा वगैरे आवडत नाही आणि तो खेळतसुद्धा नाही. मी आधीपासूनच नाही तो खेळत आणि मी आधीपासूनच गरबा खेळते, एन्जॉय करते माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत. आणि मला फ्रेंड्स लोक पण जास्त नाही आहेत, ज्या आहेत त्या येतात आणि जे माझे कझिन्स, ब्रदर, सिस्टर, या सगळ्या गोष्टी आमच्या चालू असतात. आणि मग मस्त आम्ही एन्जॉय करतो, गरबा वगैरे खेळतो. आणि हाच एक थेरपी आहे. म्हणजे लिटरली मी असं ऐकलं आहे की आपल्या बॉडीमध्ये एक हॉर्मोन असतो, तो हे असं गरबा खेळल्याने आपली थेरपी होते, जी लिटरली अशी आहे की त्याच्याने आपला बॉडीचा स्ट्रेस लेवल कमी होतो. आणि तो करत आम्ही घरी पोचलो आणि मग आजचा दिवस मी इथेच संपवते. उद्या भेटू.